आम्ही कायम या विषयात असं मांडणी करत आलो का ओबीसी जो घटक आहे, त्याला त्याच्या ज्या न्यायी अशा त्याच्या गोष्टी आहेत, त्या मिळालेल्या आहेत त्यांना न्यायानं आरक्षणाच्या संदर्भात, त्याला कुठेही धक्का लागू नये हे तर आम्ही कायम मांडत आलेलो आहोत. नाही, नाही आता आता या महाविकास आघाडीच्या काळात अपयश आलं असं बिलकुल नाही आणि या बाबतीत जर खुलासा त्यांना घ्यायचा असेल, तर सन्माननीय खासदार अ, आहेत माननीय न अ, न अशोकराव चव्हाण साहेब. माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना खरं म्हणजे त्यांनी विचारलं, तर त्या बाबतीतला खुलासा ते आणखी चांगल्या पद्धतीनं करू शकतील. नाही ठीक आहे, आता समिती जाहीर केली कारण आंदोलन सुरू झाल्यावरच सरकारनं विचार सुरू केला असं आहे. आता माझ्या मते समिती केलेलीच आहे. अशोकरावजी चव्हाण साहेब सुद्धा अनिशा त्यांचा अनुभव आहे. ते या बाबतीत ते जे प्रश्न उपस्थित करतात त्याचं उत्तर देण्याचं क्षमता सुद्धा अशोकराव चव्हाणांची आहे, की महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये काय अडचण आली. मला वाटतं, की आता अनेक गोष्टी एकत्र अनिशा आहेच तिकडे. तर निर्णय चांगला व्हावा अशीच अपेक्षा आहे. नाही, नाही एक गोष्ट आहे, की मी आपल्यापुढे बोलतो आहे. हे आमचा सहभागच आहे असं म्हणा. आपण चॅनलवर जाणार, माझी बाजू मांडली जाणार आहे. तर हा हा माझा सहभाग आहे असं आहेच आहे. हा सहभागाचाच भाग आहे ज्यावेळेस मी हे बोलतो आहे ते. नाही याला मराठा आमदारच का? असं माझं मत आहे. का मराठा आमदारच? हे तरी करण्याची काय आवश्यकता आहे? सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे. सगळ्यांनी. ओबीसी जो घटक आहे किंवा मागासवर्गीय घटक आहे, आदिवासी घटक आहे, यांच्या बाबतीत आपण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय ना.